हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू कॉमर्स प्रोफेसर क्लास. आज आपण जे शिकणार आहोत ते पुढील चॅप्टर आहे आणि त्याचं एक्झाम्पल ॲडमिशन ऑफ पार्टनरवरील सेकंड प्रॉब्लेम आज आपण शिकणार आहोत. तर या सेकंड प्रॉब्लेममध्ये तुम्हाला जो नवीन प्रॉब्लेम दिसतोय तो म्हणजे विक्रम आणि प्रज्ञाचा. Vikram and Pradnya sharing profits and losses in the ratio 2:3. Their balance sheet as on 31st March 2018 was as under. Balance sheet as on 31st March 2018, again heading is given. On the liability side you can see the creditors amount capitals. Creditors amount is 1,05,000. Capitals are Vikram 75,000, Pradnya 75,000. Asset side ला तुम्हाला दिसतात 7,500 कॅश, लँड अँड बिल्डिंग 37,500, प्लांट 45,000, फर्निचर 3,000, स्टॉक 75,000, डेटर्स 87,000 आणि टोटल येते 2,55,000. मग इथे कोण ऍडमिट झालेला आहे? अवनी ऍडमिट झालेली आहे. हा टेक्स्ट बुक मधील प्रॉब्लेम आहे आणि अवनी ही एक फिमेल नवीन पार्टनर ऍडमिट झाली, तरी या ठिकाणी बऱ्याचशा चुका ग्रॅमॅटिकली केलेल्या आहेत, त्या तुम्ही इग्नोर करा. They agreed to admit Avni as a partner on 1st April 2018. म्हणजे पुढील अकाउंटिंग इयरच्या पहिल्याच तारखेला तिला बिझनेसमध्ये ऍडमिट करून घेतलेलं आहे. पण त्यासाठी कोणत्या कोणत्या टर्म्स त्यांनी मान्य केलेल्या आहेत अवनीने, त्या आपल्याला खालील 6 टर्म्स सांगितलेल्या आहेत. पहिली आहे, अवनी शॅल हॅव 1/4 शेअर इन फ्युचर प्रॉफिट्स. म्हणजे अवनी 1/4 प्रॉफिट शेअरिंग रेशोसाठी बिझनेसमध्ये ऍडमिट झालेली आहे. म्हणजे अवनीलाच आपण दुसऱ्या भाषेत काय म्हणणार आहोत अकाउंटिंग मध्ये, इनकमिंग पार्टनर. पुढे सांगितलंय ही शॅल ब्रिंग 37,500. जसं मी तुम्हाला सांगितलं ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स आहेत, इथे शी पाहिजे होतं. शी शॅल ब्रिंग 37,500 ॲज हर कॅपिटल अँड ₹30,000 ॲज हर शेअर ऑफ गुडविल. म्हणजे दोन्ही गोष्टी कॅशमध्ये तिने आणलेल्या आहेत आणि कॅशनेच आपण एंट्री करणार आहोत, कारण आपल्याला बॅलन्स शीटमध्ये कॅश अकाउंट दिसतंय, बँक अकाउंट दिसत नाहीये. पुढे नंबर 3 जे आहे, लँड अँड बिल्डिंग टू बी व्हॅल्यूड ॲट 45,000. लँड जी आहे ओरिजिनल व्हॅल्यू 37,500 होती, आता ती झाली आहे 45,000. म्हणजे येथे ॲसेट वाढलेली आहे. अँड फर्निचर टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. फर्निचरची ओरिजिनल व्हॅल्यू 3,000 आहे, 10% ने डेप्रिसिएशन 300 येईल, म्हणजे ॲसेट डिक्रीज होणार आहे. प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाउटफुल डेट्स इज टू बी मेंटेन ॲट 5% ऑन सन्ड्री डेटर्स. मग डेटर्सची जी फिगर आहे तुमची 87,000, त्याच्यावर तुम्हाला 5% कॅल्क्युलेशन करून आरडीडी क्रिएट करायचं आहे. आरडीडी कुठे क्रिएट केलं जातो ते आपण एक्झाम्पल मध्ये आन्सर मध्ये पाहूया. पुढे नंबर 6, स्टॉक टू बी व्हॅल्यूड ॲट 82,500. नवीन व्हॅल्युएशन स्टॉकचं 82,500 आहे, जुना किती आहे 75,000. म्हणजे 7,500चा स्टॉक व्हॅल्युएशन मध्ये वाढलेला आहे. त्यामुळे इन्क्रीज इन ॲसेटची ट्रीटमेंट या स्टॉकची आपल्याला करावी लागेल. अल्टिमेटली तुम्हाला क्वेश्चनच्या आधी एक लाईन दिलेली जी फार महत्वाची या प्रॉब्लेम मध्ये, द कॅपिटल अकाउंट ऑफ ऑल पार्टनर्स इज टू बी ऍडजस्टेड इन देअर न्यू प्रॉफिट अँड लॉस रेशो. नवीन प्रॉफिट अँड लॉस रेशो मध्ये तुम्हाला सर्व पार्टनर्सचे कॅपिटल अकाउंट ऍडजस्ट करायचे आणि ऍडजस्ट करत असताना एक्सेस अमाऊंट जी असेल ती त्यांच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करायची आहे. म्हणजे ज्याचं कोणाचं, म्हणजे विक्रम आणि प्रज्ञा ह्यापैकी ज्याचं कॅपिटल एक्सेस येईल, जास्त येईल, त्या व्यक्तीचं कॅपिटल, त्या पार्टनरचं कॅपिटल तुम्हाला त्याच्या लोन अकाउंटला ट्रान्सफर करावं लागेल. ही नवीन सिच्युएशन आपण या प्रॉब्लेम मध्ये पाहत आहोत. प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट म्हणजेच रिव्हॅल्युएशन अकाउंट तयार करायचे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड न्यू बॅलन्स शीट ऑफ द फर्म. पहिल्या वर्किंग नोट मध्ये मी आता न्यू रेशो कॅल्क्युलेशन सांगितलंय. का बरं केलं आपण न्यू रेशो कॅल्क्युलेशन? कारण या ठिकाणी आपल्याला सांगितलंय कॅपिटल अकाउंट कसे ऍडजस्ट करा, नवीन रेशो मध्ये ऍडजस्ट करा. म्हणून नवीन रेशो आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ओल्ड रेशो आपल्याला दिला 2:3. विक्रमचा मग त्याच्यामधील शेअर येतो 2/5 आणि प्रज्ञेचा येतो 3/5, म्हणजे 2/5 आणि 3/5.
न्यू पार्टनर शेअर जो आहे सेकंड स्टेप आपली 1/4 शेअर तिला दिलेला आहे अवनीला. बॅलन्स शेअर फॉर ओल्ड पार्टनर्स, मग बाकीच्या पार्टनरसाठी ओल्ड पार्टनरसाठी म्हणजेच विक्रम आणि प्रज्ञासाठी किती शेअर शिल्लक राहिलेला आहे नवीन फर्म मध्ये, तर 1 - 1/4 म्हणजेच किती 3/4. 3/4 शेअर पैकी काही शेअर विक्रम घेणार आहे, काही शेअर प्रज्ञा घेणार आहे आणि 1/4 शेअर कोण घेणार आहे, नवीन पार्टनर अवनी घेणार आहे. ठीक आहे. 3/4 पैकी विक्रम किती पार्ट घेईल त्याच्या ओल्ड रेशो एवढा घेईल, म्हणजे 3/4 × 2 त्याचा ओल्ड शेअर 2/5. नंतर ह्याची मल्टिप्लिकेशन करणार आहोत. 3 × 2 6 आणि 4 × 5 20. अंशाचा गुणाकार अंशाशी, छेदाचा छेदाशी. हे तुम्हाला मागील व्हिडिओज मध्ये मी सांगितलेलंच आहे. प्रज्ञाचं जे आहे, प्रज्ञाचा न्यू ओल्ड रेशो जो आहे तो 3/5 आहे ओल्ड शेअर, आणि नवीन पार्टनरशिप फर्म मध्ये तिला 3/4 पैकी 3/5 घ्यायचं आहे, म्हणून 3/4 ला 3/5 ने म्हणजेच ओल्ड शेअरने गुणायचं आहे. तर त्याचं मल्टिप्लिकेशन येतं, गुणाकार येतो 9/20. अवनीचा जो शेअर आहे तो फिक्स आहे 1/4 आहे, म्हणजे 1/4 1/4. परंतु ह्या दोन पार्टनरचा जो शेअर छेद आपण पाहतोय तो किती आहे 20 आहे. तो तेवढाच हा 4 सुद्धा छेद आपल्याला 20 करायचा आहे. मग 20 करण्यासाठी आपल्याला ह्या 4 ला कितीने गुणणं गरजेचं आहे, 5 ने. म्हणून जी क्रिया छेदाशी तीच अंशाशी करायची, म्हणून 4 × 5 आणि तसंच 1 × 5, म्हणजेच तुम्हाला अवनीचा जो शेअर मिळणार आहे तो 5/20 मिळणार आहे. मग आता ह्या तिन्ही पार्टनर जे अंश घेतले असता तुम्हाला या नवीन पार्टनरशिप फर्मचा न्यू रेशो मिळणार आहे 6:9:5. तर ह्या रेशो मध्ये तुम्हाला आता हे सगळे कॅपिटल्स ऍडजस्ट करायचे. त्यासाठी काय करायचं, तर नवीन पार्टनर जो आहे त्या नवीन पार्टनरने जेवढं कॅपिटल आणलेलं आहे त्याचा बेस पकडायचा. त्याचा बेस आहे 37,500 गुणिले हा जो जेवढ्या शिष्यासाठी तिला आपण ऍडमिट करून घेतलेला आहे त्याचा रिव्हर्स करून या कॅपिटलला गुणायचं. मग याचा रिव्हर्स किती होतो, 1/4 रिव्हर्स येतो 4/1, म्हणजे रिव्हर्स शेअर त्याचा करायचा, छेदाला अंशाचा छेद करायचा. मग हे मी या ठिकाणी तुम्हाला दाखवलेलं आहे. पहा, फॉर 1/4 शेअर कॅपिटल अमाऊंट इज 37,500, म्हणजे 1/4 हिश्श्यासाठी 37,500 एवढं कॅपिटल आहे. तर टोटल फर्मचं कॅपिटल किती असेल, 37,500 इंटू रिव्हर्स ऑफ दिस रेशो, म्हणजे मी आता मागाशी सांगत होतो, म्हणजे 4/1. मग ह्या 1 ने भागण्याला काहीच व्हॅल्यू राहत नाही, 4 ने फक्त याला गुणायचंय, म्हणजे याचा शेअर जो आहे प्रॉफिट शेअर कॅपिटल अमाऊंट जी आहे ती 1,50,000, या ठिकाणी शून्य राहिलेला आहे. 1,50,000 एवढी अमाऊंट या टोटल फर्मच्या कॅपिटलची येते. मग ही 1,50,000 अमाऊंट कोणत्या रेशो मध्ये वाटून द्यायची सगळ्या पार्टनर्स मध्ये, तर न्यू रेशो मध्ये. मग कॅपिटल पर शेअर आपण प्रथमतः काढूया. तर कॅपिटल पर शेअर म्हणजे काय, की जे एवढं पूर्ण कॅपिटल आहे 1,50,000, आपण त्याचे किती हिस्से करणार आहोत, 6 + 9 + 5 म्हणजेच 20 हिस्से करणार आहोत. तर म्हणून 1,50,000 ला 20 ने भागलं, 20 ने भागलं असता पर शेअर किती मिळतोय, 7,500. त्यापैकी 6 शेअर कोणाचे आहेत, 6 हिस्से कोणाचे आहेत, विक्रमचे आहेत. 9 हिस्से कोणाचे आहेत, प्रज्ञाचे आहेत. आणि 5 हिस्से आहेत अवनीचे. मग या सर्वांचा गुणाकार करायचा, तुम्हाला ह्या रक्कमा नवीन कॅपिटलच्या अमाऊंट मिळणार आहेत. आणि अवनीचं कॅपिटल तेवढंच राहील जेवढं तिने आणलं होतं, कारण ह्याच कॅपिटलच्या बेसवर आपण हे तिन्ही कॅपिटल किंवा एकूण फर्मचं कॅपिटल नवीन फर्म मध्ये काढलेलं आहे. मग 37,500 याच बेसवर एवढं कॅपिटल या दोघांचं दिसून येईल. हे कॅल्क्युलेशन तुम्ही व्यवस्थित लक्षात घ्या, कारण याच कॅल्क्युलेशनच्या बेसवर तुम्हाला हा प्रॉब्लेम अशा प्रकारचा सोडवायचा आहे. तर 45,000, 67,500 आणि 37,500. आता ह्या बॅलन्सेसचं काय करायचं ते आपण कॅपिटल अकाउंट तयार करताना पाहणार आहोत. तत्पूर्वी आता गुडविल विषयी एक वर्किंग नोट सेकंड तुम्हाला दिली आहे, ती सुद्धा आपण ऑब्झर्व करून घेऊया. एकूण गुडविल जे आहे नवीन पार्टनरने अवनीने आणलेलं ते 30,000 आहे. डिस्ट्रीब्युटेड इन सॅक्रिफाईस रेशो. कसं डिस्ट्रीब्यूट केलंय, सॅक्रिफाईस रेशो मध्ये. मग मी तुम्हाला सांगितलं, जेव्हा एक्झाम्पल मध्ये 1/4 1/5 अशा प्रकारची इन्फॉर्मेशन दिलेली असेल
त्यावेळेस तुम्हाला असं गृहीत धरायचं की ओल्ड रेशो हाच तुमचा काय आहे, सॅक्रिफाईस रेशो आहे. मग इथं ओल्ड रेशो जो होता आपला विक्रम आणि प्रज्ञामधील 2:3 होता. त्यामुळे विक्रम आणि प्रज्ञाला 2:3 ह्याच रेशोमध्ये हे 30,000चं गुडविल वाटून द्यायचं. मग त्यामध्ये काय करणार आहोत, विक्रम इज इक्वल टू 30,000 इंटू 2/5. म्हणजेच विक्रमचा जो शेअर आहे 2:3 मध्ये 2/5 आहे. म्हणून 5 ने भागला असता 5 सख 30, 6,000 गुणिले 2 12,000. तसंच प्रज्ञाचं जे आहे 30,000 गुणिले 3/5, 5 ने भागलं 5 सख 30, 6,000 गुणिले 3 बरोबर 18,000. याच्याबद्दल मी पुन्हा एकदा नोट सांगितली, आता जे सांगितलं तेच. इन दिस प्रॉब्लेम सॅक्रिफाईस रेशो इज ओल्ड रेशो. म्हणजे तुमचा सॅक्रिफाईस रेशो हा कोणता असणार आहे, हा ओल्ड रेशो असणार आहे. पुन्हा इथं प्रॉब्लेम दिला जेणेकरून तुम्हाला रिव्हॅल्युएशन मध्ये लगेच पाहता येईल. आता रिव्हॅल्युएशन मध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की ऍसेट आपली फर्निचर 3,000चं 10% डेप्रिसिएट झालं होतं. जेव्हा ऍसेट कमी होते डेबिट साईडला येते. आणि स्टॉक जो आहे, स्टॉक वाढला होता 7,500ने, तर आपण तो क्रेडिट केलेला आहे. आता त्याची व्हॅल्यू किती झाली होती, 82,500. 82,500 आणि जुना किती व्हॅल्युएशन होतं, 75,000 म्हणजेच 75,000. लँड अँड बिल्डिंग सुद्धा ही सुद्धा वाढलेली आहे, रिव्हॅल्यूड केलेली आहे. ओल्ड व्हॅल्यू होती 37,500, नवीन व्हॅल्युएशन आहे 45,000. म्हणजेच 7,500ने ही लँड अँड बिल्डिंग सुद्धा वाढलेली आहे. आरडीडी विषयी आपल्याला 5% कॅल्क्युलेशन करायला सांगितलं होतं 87,000वर. ते आपण करून 4,350 या ठिकाणी डेबिट साईडला क्रिएट केले. ऍसेट वाढली तर क्रेडिट साईड, ऍसेट कमी झाली तर डेबिट साईडला. आणि आरडीडीची ट्रीटमेंट ही लायबिलिटी सारखी करायची, म्हणून त्याला वाढला म्हणून डेबिट साईडला क्रिएट केलेला दाखवला आहे. बर, पुढे आता क्रेडिटची टोटल दिसते 15,000. 7.5 अधिक 7.5 टोटल झाली 15,000. डेबिटला दोनच आयटम मध्ये 300 आणि 4,350 म्हणजे 4,650. मग 15,000तून 4,650 वजा केले असता या ठिकाणी रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट येतोय, कारण क्रेडिट इज मोर दॅन डेबिट. वेन क्रेडिट इज मोर दॅन डेबिट इट इज अ क्रेडिट बॅलन्स, अँड क्रेडिट बॅलन्सला आपण म्हणतो प्रॉफिट. या ठिकाणी हा रिव्हॅल्युएशन प्रॉफिट आहे. 15,000तून 4,650 वजा केले असता आपल्याला या ठिकाणी पार्टनर्स रिव्हॅल्युएशन अकाउंटचा प्रॉफिट मिळाला जो आहे तो 10,350 आहे. याचं वाटप आपण या ओल्ड पार्टनर्स मध्ये 2:3 रेशो मध्ये करणार आहोत. ते इथे या ठिकाणी केलेलं आहे. बाय प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट 4,140 आणि 6,210. तत्पूर्वी आता या ठिकाणी या बॅलन्सेसचे मांडणी करून घेऊया. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला विक्रम, प्रज्ञा आणि शेवटचा इनकमिंग पार्टनर आहे अवनी. इनकमिंग पार्टनरला नेहमी शेवटी लिहायचंय. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन 75,075 जे ओल्ड बॅलन्सेस होते तुमच्या बॅलन्स शीट मध्ये, हे आपण मांडून घेतलेले आहेत. त्यानंतर जनरल रिझर्व्ह या ठिकाणी कुठे दिसत नाही, त्यामुळे डिस्ट्रीब्युशन जनरल रिझर्व्हचं नाहीये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा बॅलन्सही दिसत नाहीये. मग पुढची पोस्टिंग असते आपली कॅपिटल कॉन्ट्रीब्युशनची बाय कॅश अकाउंट 37,500. त्याच्या पुढची पोस्टिंग असते गुडविल ट्रीटमेंटची, ती सुद्धा आपण या ठिकाणी केलेली आहे. बाय गुडविल 12,000 आणि 18,000 जे आपण सेकंड वर्किंग नोट मध्ये या ठिकाणी पाहिलं होतं. सेकंड वर्किंग नोट मध्ये आपण डिस्ट्रीब्युशन केलंय सॅक्रिफाईस रेशो मध्ये 12,000 आणि 18,000. हे डिस्ट्रीब्युशन आपण क्रेडिट केलं म्हणजे गुडविल रेज झालेलं आहे. बाय गुडविल अकाउंट विक्रमला 12,000, प्रज्ञाला 18,000. त्याचप्रमाणे रिव्हॅल्युएशनचा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंटचा प्रॉफिट जो आहे रिव्हॅल्युएशन प्रॉफिट तो या ठिकाणी क्रिएट केलेला आहे. त्याचं डिस्ट्रीब्युशन 10,350चं डिस्ट्रीब्युशन अशा पद्धतीने येतं. तुम्ही ते कॅल्क्युलेशन करून पाहू शकता. पुढे डेबिट साईडला टू बॅलन्स कॅरीड डाऊन हे पोस्टिंग प्रथम करायचं आहे, कारण आज आपल्याला कॅपिटल बॅलन्सेस ऑलरेडी माहीत आहेत. ते कॅपिटल बॅलन्सेस काढण्याची गरज नाहीये, कारण एक्सेस कॅपिटल जे आहे ते कुठं ट्रान्सफर करायला सांगितले आपल्याला, ते ट्रान्सफर करायला सांगितलंय पार्टनर्स लोन अकाउंटला. मग हे मगाशी जे आपण कॅपिटल्स काढले होते तिन्ही पार्टनरचे 45,000, 67,500 आणि 37,500 हे डेबिट साईडला कॅरीड डाऊन करणार आहोत. 45,000, 67,500 अँड 37,500. अवनी जो पार्टनर आहे तो ऑटोमॅटिकली टॅली होणार आहे, त्याला तुम्हाला कॅल्क्युलेशनची गरज नाही किंवा तिने एक्सेस कॅपिटल दिलेलं नाही, कारण तिच्याच बेसवर आपण हे कॅपिटल
टोटल फर्मचं कॅल्क्युलेट केलेलं आहे, एवढं ते टोटल 1,50,000 येत आहे. एक्सेस कॅपिटल कोणाचं येऊ शकतं, तर विक्रम आणि प्रज्ञाचं. मग क्रेडिटची टोटल पहा, 75,000, 12,000 आणि 4,140. याची टोटल केली असता ती 45,000पेक्षा जास्त आहे. मग मी प्रथमतः काय केलं, ह्या सर्व पोस्टिंगची पहिल्यांदा या सर्वांची आयटमची पोस्टिंग केलेली आहे, बॅलन्स लिहिलेला आहे आणि क्रेडिटची टोटल मधून डेबिटचा हा जो पहिल्यांदा बॅलन्स आहे लिहिलेला अगोदरच, तो आपण वजा केला तर तुम्हाला एक्सेस अमाऊंट म्हणजे कमी अमाऊंट दिसते डेबिट साईडला, ती जी कमी आहे, तो जो डिफरन्स आहे, तो जो फरक आहे, तो आपण तो कोणाला टाकणार आहोत, टू पार्टनर्स लोन अकाउंटला. आणि इथं मी मुद्दामून लिहून ठेवलं एक्सेस कॅपिटल ऍडजस्टेड. तशाच प्रकारची ट्रीटमेंट आपण प्रज्ञाची करणार आहोत. तिची क्रेडिटची टोटल येते 99,210 वजा 67,500 एवढं डेबिट येते. वजाबाकी केली असता पार्टनर्स लोन अकाउंटला किती अमाऊंट जाते, 31,710. आणि फायनली तुम्हाला टोटल्स लिहून डबल अंडरलाईन करायचे. मग आता या ठिकाणी आपल्याला काय गोष्टी मिळाल्या, 3 पार्टनरचे कॅपिटल्स मिळालेले आहेत आणि लोन अमाऊंट मिळालेले आहेत, जो आपल्या नवीन बॅलन्स शीट मध्ये दिसणार, रिफ्लेक्ट होणार आहेत. मग नवीन बॅलन्स शीट कोणत्या तारखेला तयार करायचं आहे, तर ते तयार करायचं आपल्याला 1 एप्रिल 2019. प्रथमतः आपण कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस लिहिणार आहोत. कॅपिटल अकाउंटचे बॅलन्सेस जे आहेत ते आहेत 45,000, 67,500 आणि 37,500. टोटल येते 1,50,000 जसं आपण ठरवलेलं आहे. पुढं एक्सक्यूज पार्टनर्स लोन अकाउंट जे आहे ते या ठिकाणी क्रिएट झालेले, ही लायबिलिटी या ठिकाणी क्रिएट झाली. 46,110 आणि 31,710 ह्या 2 लायबिलिटीज तयार झालेल्या आहेत, कारण यांच्या अमाऊंट एक्सेस कॅपिटलच्या अमाऊंट ज्या विक्रम आणि प्रज्ञाच्या मालकीचे होत्या त्या आपण एक्सेस अमाऊंट कुठे टाकलेल्या आहेत, त्यांच्याच लोन अकाउंटला टाकले आहेत. म्हणून त्या कॅपिटल म्हणून नाही दिसणार, परंतु लायबिलिटी साईडला लोन म्हणून मात्र दिसणार आहेत. म्हणून पार्टनर्स लोन अकाउंट असं आपण त्याला नाव देणार. त्याच्या खाली विक्रम 46,110 आणि प्रज्ञा 31,710. टोटल त्याची येते 77,850. नंतर तुम्हाला क्रेडिटर्स दिसतात आहेत. क्रेडिटर्सची अमाऊंट आहे 1,05,000, जे ऍज इट इज आपण लिहून घेतली आहे, कारण क्रेडिटर्स मध्ये कुठलाही चेंज झालेला नाहीये. क्रेडिटर्स ऍज इट इज 1,05,000. कॅश अमाऊंट मध्ये मात्र चेंज होतील, कारण 30,000चं कॅपिटल 37,500चं कॅपिटल प्लस 30,000चं गुडविल, अशी टोटल अमाऊंट याच्यामध्ये ऍड करायची, नवीन बॅलन्स लिहायचा. लँड अँड बिल्डिंग ऍप्रिसिएट झालेली आहे, तिचा बॅलन्स 45,000 येणार आहे. प्लांट ऍज इट इज लिहायचं 45,000, त्याच्यात डेप्रिसिएशन नाहीये, काहीच नाहीये. फर्निचर मात्र डेप्रिसिएशन झालंय 300 ने, वजा 300 करावे लागतील 3,000तून. स्टॉकचं व्हॅल्युएशन वाढलेलं आहे, 82,500 येणार आहे. आणि डेटर्सवर आरडीडी कॅल्क्युलेट करायला सांगितलं आहे, जो आपण वजा करणार आहोत 87,000तून. मग या सर्व ऍडजस्टमेंटचे इफेक्ट आपण बॅलन्स शीटला पाहूया. कॅश 45,000 न्यू बॅलन्स येतो, कॅपिटल आणि गुडविलची अमाऊंट ऍड करून. त्यानंतर लँड अँड बिल्डिंग मध्ये ऍप्रिसिएशन झालंय 7,500चं, मग टोटल किती येते 45,000. त्यानंतर प्लांट दिसतोय 45,000 ऍज इट इज, आपण त्याचं व्हॅल्युएशन लिहिलंय. फर्निचर 3,000 लेस डेप्रिसिएशन 310% 2,700 येईल. स्टॉक ऍप्रिसिएशन झालेला आहे 75,000 अधिक 7,500चं ऍप्रिसिएशन, टोटल अमाऊंट येते आउटरला 82,500. डेटर्स अमाऊंट दिसते 87,000 लेस आपला आरडीडी जो आहे तो आहे 4,350. आता या प्रॉब्लेम मध्ये गुडविल जे आहे ते गुडविल आपण आणलेलं आहे कॅशमध्ये पार्टनरने, त्यामुळे गुडविल पार्टनरने आणलेला असल्या कारणाने ते गुडविल ह्या कॅश बॅलन्स मध्ये ऍड होणार आहे, ह्या 7,500 मध्ये. मग आपला जो कॅशचा बॅलन्स आहे 7,500 अधिक 30,000 अधिक 37,500, म्हणजे तो यायला पाहिजे. यामध्ये ही फिगर चुकलेली आहे, तुम्हाला हे एडिट करून दाखवतो. हे ट्रीटमेंट जे आहे ही या ठिकाणी येईल. 30,500 ते यामध्ये कॅश मध्ये ऍड होतील.
तर ते या प्रकारे करायचं आहे, तरच तुम्हाला त्याचे पूर्ण मार्क्स मिळतील. म्हणजेच कॅश अमाऊंट मध्ये तुम्हाला काय काय दिसेल, तर बॅलन्स प्लस गुडविल अमाऊंट, शॉर्टकट मध्ये लिहितो, गुडविल अमाऊंट प्लस कॅपिटल ब्रॉड बाय न्यू पार्टनर. ह्या 3 गोष्टी तुम्हाला ऍड करून 75,000 एवढी कॅश, नवीन कॅश बॅलन्स दिसणार आहे. आणि फायनली तुमची टोटल ती याप्रमाणेच येईल. ती येईल आपली किती, 3,32,850. अशा प्रकारे याचं कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. अशा प्रकारे बॅलन्स शीट दाखवायचे, तरच ते करेक्ट राहील. याच्यामध्ये काय अडचण असेल तर तुम्ही मला नक्कीच विचारू शकता. पुढच्या स्लाइडमध्ये मी तुम्हाला दाखवलेत या ठिकाणी 2 एंट्रीज ज्या तुम्हाला जर्नल एंट्री करताना कराव्या लागू शकतील, की विक्रम्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू विक्रम्स लोन अकाउंट. कारण जे एक्सिस कॅपिटल आहे ते आपण टाकलेलं आहे विक्रम्स लोन अकाउंटला. आणि प्रज्ञाची सुद्धा सेम एंट्री येईल, प्रज्ञाज कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रज्ञाज लोन अकाउंट. म्हणजे समजा जर तुम्हाला या ठिकाणी जर्नल एंट्रीज विचारल्या तर तुम्हाला ह्या 2 ऍडिशनल एंट्री करणं गरजेचं आहे. पॉइंट टू बी रिमेंबर व्हेन यू आर सॉल्विंग दिस टाइप ऑफ प्रॉब्लेम. काय लक्षात ठेवायचे, तर जर्नल एंट्रीज करताना हा सिक्वेन्स खालचा लक्षात ठेवायचा आहे. कॅपिटल ब्रॉड बाय न्यू पार्टनर. पण यापूर्वी तुम्हाला अजून एक ऍडजस्टमेंट करावी लागेल. ती काय आहे सांगा, तर ती आहे जनरल रिझर्व डिस्ट्रीब्युशन, जे ह्याच्यामध्ये नाहीये म्हणून या ठिकाणी दिलं नव्हतं. ठीक आहे. नंतर कॅपिटल ब्रॉड बाय न्यू पार्टनर अकाउंट, गुडविल ऍडजस्टमेंट विच इज डिस्ट्रीब्युटेड हियर, रिव्हॅल्युएशन प्रॉफिट, रिव्हॅल्युएशन एंट्रीज ॲसेट्स अँड लायबिलिटीजच्या, रिव्हॅल्युएशन ऑफ प्रॉफिट एंट्री जी आपण केलेली आहे, आणि सगळ्यात शेवटी या एक्सेस अमाऊंट ट्रान्सफर केलेल्या लोन अकाउंटला ही एंट्री तुम्हाला सगळ्यात शेवटी करायची आहे, ज्या मी तुम्हाला या स्लाइडमध्ये दाखवल्या होत्या. या 2 एंट्री तुम्ही लिहून घ्या आणि त्याची ट्रीटमेंट तुम्हाला करता येईल. आणि त्याचप्रमाणे या सर्वांच्या जर्नल एंट्रीज तुम्ही नक्की प्रयत्न करून पहा. अडचण आल्यास जरूर मला विचारू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग दिस.